दरम्यान पारिवली संघासाठी सागर भालेराव यांच्याकडनं खूप खूप मोठ्या अशा शुभेच्छा आलेल्या आहेत पारिवली संघासाठी। पारिवली आणि देपोली दोन संघामध्ये लढत होते। पारिवलीच्या संघनायकाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। देपोली संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये वाटचाल करते। प्रथम दोन फलंदाज असणारे आहेत देपोली संघाचे अक्षय आणि वैभव, आणि गोलंदाजी करण्यासाठी राकेश आपल्या धावपट्टीवर सज्ज होतो। डावखुरा गोलंदाज अक्षय असणारे समोर फलंदाज। सर्वप्रथम पहिल्या चेंडूचा मान अक्षयला मिळतोय। राकेशचा टाकला हा चेंडू, छान चेंडू आहे। चेंडूला मिडॉनच्या वरनं ड्राईव्ह करण्यात यश आले। मिडॉनचं क्षेत्ररक्षण थोडीशी गलती करतात आणि अशा प्रकारे चेंडू सरळ निघून जातो 4 धावांसाठी। पंचांचं खून येते की 4 धावा आहेत आणि 4 धावांची अकाउंट चालू होते। देपोली संघाचं स्कोरिंग सुरू होते बिनबाद 4। चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न क्षेत्ररक्षकांच्याकडनं फसलेला आहे। थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण म्हटलं तरी काय वागवं ठरणार नाही। राकेश पुन्हा एकदा मोठा फटका आहे। कार्पेट के सारा चेंडू निघून जातोय। पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने मिडॉनचे क्षेत्ररक्षण चेंडू अडवत आहेत। चेंडू फेकी होते। दरम्यान 1 धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज। एका धावेनेशी संघाची धावसंख्या वाढते बिनबाद 5। यावेळेस वैभव फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय। गोलंदाज असणार आहे राकेश। देपोली संघाची सलामीची जोडी थोडासा ओरपीच चेंडू, चेंडूने बॅटची खालची कडा घेत चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून गेला। शॉर्ट फाईन लेगवर चेंडू अडवला गेला। दरम्यान दोन्ही फलंदाजांनी चित्त्याच्या चपलाईने 1 धाव पूर्ण केली आपल्या संघाच्या खात्यामध्ये। 1 ने धावसंख्या वाढते देपोली संघाची बिनबाद 6। 3 षटकांचा सामना आहे। पहिलं षटक मार्गस्थ असताना एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल देपोली संघाची। राकेश पुन्हा एकदा शॉट टाकलेला चेंडू, पुढे टाकलेला चेंडू, कार्पेट के सारे चेंडू निघून जातो लॉंग ऑफच्या दिशेने। लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षण चेंडू अडवत आहेत। चेंडू फेकी होते। 1च धाव मिळते संघाच्या खात्यामध्ये। एकेरी दुहेरीने धावफलक हलता आहे ठेवण्यामध्ये दोन्ही फलंदाज मातब्बर आहेत आणि तसं काम सुद्धा आपल्या संघासाठी करतायत। धावसंख्या 1 ने वाढते देपोली संघाची बिनबाद 7। राकेश पुन्हा एकदा यावेळेला चेंडूला मारण्याच्या प्रयत्नात फसलेले आहेत। यष्ट्यांसमोर सिमटलेत आणि अशा प्रकारे लेग बिफोर वैभव। नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहत आहोत नितीन। 1/7 देपोली संघाची धावसंख्या। 3 षटकांचा हा सामना आहे। पहिलं षटक मार्गस्थ असताना राकेश पुन्हा एकदा शॉट टाकलेला चेंडू, चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न होता। चेंडू मात्र यष्ट्यांच्या मागे निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1/7। आई गावदेवी पारिवली संघाकडनं दुसरं षटक घेऊन येतोय। दुसरा गोलंदाज, एक नवीन गोलंदाज यश याच्याकडे चेंडू सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि यशवर विश्वास ठेवलाय संघनायकाने। मात्र यश समोर फलंदाज असणार आहे। फलंदाजी करण्यासाठी शॉट टाकलेला चेंडू मात्र पूल करण्याचा मोठा प्रयत्न होता। फसतोय प्रयत्न। चेंडू जाऊन शरीराच्या अंगाला जाऊन आदळतो। अंगावर निर्धाव चेंडू होतोय।
यश पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर सज्ज होताना 15-16 पावलांचा लांब लचक रनअप राईट आर्म ओव्हर द विकेट मारा नितीनसाठी. नितीनने यावेळेला चेंडूला उंचावरून टोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र चेंडू हवेत उंच उडालेला आहे आणि झेल होतोय आणि नितीन बाद होतोय, सॉरी अक्षय बाद होतोय. थोडासा अडचणीत आलेला संघ दिसतोय देपोली संघ. धाव संख्या आहे 7 आणि 2 फलंदाज त्यांचे बाद झाले आहेत. मात्र विनोद येतोय फलंदाजी करण्यासाठी, नवीन फलंदाज. एक मोठी जबाबदारी असणार आहे विनोदच्या खांद्यावर. आपली जी एक नैया आपल्या संघाची थोडीशी समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये थोडीशी डलमळताना दिसते आणि तिला सावरून किनाऱ्यावर हाणण्याचा प्रयत्न असणार आहे विनोद आणि त्यांचा नवीन फलंदाज. दोघांना मोठा प्रयत्न करावा लागणार आहे. यावेळेस शॉट टाकला, चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाहीत. उर्वित अपेक्षित आशे भरे नजरे से उन्होंने देखा था अंपायर की ओर कि क्या अगर वाइट मिलती या नहीं, लेकिन ऐसा कुछ नहीं हुआ. फलस्वरूप चेंडू डॉट होऊन निघून गेला यष्ट्यांच्या मागे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी यश. राईट आर्म ओव्हर द विकेट विनोदसाठी. थोडासा खराब चेंडू, फुलटॉस चेंडू आणि पंच लगेच खून करतायत नो बॉलची. एका एक्स्ट्रा धावेनेशी संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होते आणि फ्रीटचा सुद्धा एक मोठी संधी मिळते. धावसंख्या झाली 2 बाद 9 आणि एक मोठा फटका खेळण्याची एक मोठी संधी चालून येते देपोली संघाच्या फलंदाजांना. नितीन यस. फ्रीटच्या चेंडूवर एकमात्र फलंदाज धावबादच्या रूपामध्ये आउट होऊ शकतो, अन्यथा कुठल्याही पद्धतीने त्याला आउट करता येत नाहीत. दरम्यान यश पुन्हा एकदा आणि मोठा फटका, मोठा प्रहार, चेंडू निघून जातो सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. यश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. नितीनसाठी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र अतिशय वेगात बॅट भिरकावली, चेंडू नंतर निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. धाव संख्या आहे 2 बाद 15. थोडीशी समाधानकारक धावसंख्या म्हणावी लागेल. 3 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना एका षटकारानेशी सामन्याला थोडासा आकार आणि उकार मिळाला आणि जी रखडत होती देपोली संघाची ती थोडीशी रुलावर येताना दिसते. यश पुन्हा एकदा नितीनसाठी. नितीन पुन्हा एकदा आणि चेंडू पुन्हा एकदा थोडासा लो राहिला आणि बल्ला एकदम वरनं हवेत भिरकावला. फलस्वरूप चेंडू निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव अशा अवस्थेत. अशा प्रकारे पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 2 बाद 15. देपोली आणि आई गावदेवी पारिवली 2 संघामध्ये ही लढत आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी पारिवली संघाच्या संघनायकाने नाणेफेकी जिंकल्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांचा निर्णय. धावसंख्या आहे 15. 2 बाद 15 पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. उर्वरित शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे आणि शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धाव वसूल करण्याचा प्रयत्न असेल दोन्ही फलंदाजांचा.
शॉट टाकलेला चेंडू चेंडू हवेत भिरकावून दिलेला मोठा फटका आहे आणि चेंडू निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. देपोली संघ एक समाधानकारक स्थितीमध्ये जाऊन पोहोचला एका षटकाराच्या मदतीने. 2 बाद 21. पुन्हा एकदा चेंडूने बॅटची कडा घेतलेल्या चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये निघून जातो. पॉइंटचे क्षेत्ररक्षण चेंडू अडवण्याच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजाने 1 धाव पूर्ण केलेले आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 2 बाद 22. पुन्हा एकदा आजच्या दिवसातील पुन्हा एकदा नेल्सन फिगर 2-2-2 असं पाहावयास मिळते. 2 बाद 22. यतीन पुन्हा एकदा नितीनसाठी शॉट टाकला चेंडू चेंडूला मोडण्यात आलेला चेंडू मिड ऑफच्या दिशेने निघून जातो. मिड ऑफच्या क्षेत्रात दूर आहे चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतो. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे आणि त्याचा लाभ मिळतो दोन्ही फलंदाजांना. 2 धावा पूर्ण होत आहेत आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 2 धावफलक पुढे सरकला जातो. 24 या आकड्यावर देपोली संघाचा थोडासा चांगल्या अवस्थेमध्ये संघ पोहोचताना दिसतोय. देपोली संघ 3 षटकांचा सामना म्हटल्यानंतर शेवटचं षटक मार्गस्थ असताना शेवटच्या षटकातील उर्वरित 3 चेंडू यायचे बाकी आहेत. यावेळेला शॉट टाकलेला चेंडू मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर निघून जातो चेंडू सरळ 4 धावांसाठी. कृपेची सावली गावदेवी आई बसली वागिवली गावात. यानंतर होणारी लढत आहे लाभ संघाचे संघनायक तसेच खुनी संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे नाणेफेकी करण्यासाठी. मी रोहन पाटील सरांना विनंती करतोय की आपण 2 संघामध्ये नाणेफेकी करून घ्यायची आहे. दोन्ही संघांचे संघनायक हजर आहेत. दरम्यान व्यासपीठावर स्थानापन्न झालेल्या पाहुण्यांच्या आपण सत्कार समारंभाकडे स्वागत समारंभाकडे बोलतोय. दोन संघामध्ये नाणेफेकी झाल्यानंतर लगेचच आपण पाहुण्यांच्या सत्कार समारंभाकडे बोलूया. दोन संघामध्ये नाणेफेकी होते. लाप वागोबा लाप आणि
संदेशजी रवी घरत यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये ताबडतोब जायचं आहे प्लीज. रवीजी घरत यांच्या शुभ हस्ते 2 संघामध्ये नाणेफेकी होणार आहे. जयहनुमान खुनी आणि जर्मन कोणी बी संघाचा कॉल आहे. आई गावदेवी चषक योग क्रिएशन आलेला आहे. रत्नराज भोईरे थोडेसे निराश जरूर असतील. मान्यवरांना विनंती करतो आपण मंचावरती असं नसतो. तर अगदीच चेतन पुन्हा एकदा टॉसचा कौल, टॉस का बॉस, निर्णय काय असेल? बॅटिंग. या मॅचमध्ये काही रोमांचकता पाहायला मिळेल कारण की एक समोर बलाढ्य संघ आहे. दोन्ही संघ अशा पद्धतीने लढत देतात. नेहमीच मी मैदानामध्ये पाहतो आणि लाईव्ह स्क्रीनवरती सुद्धा पाहतो की लो स्कोरिंग मॅच जेव्हा असतात तेव्हा तुम्ही दोन्ही संघ असे आहात की नेहमीच कायम शेवटच्या क्षणापर्यंत सामना हा रोमांचकतेने पाहायला मिळतो. तोच सामना पुन्हा एकदा पाहायला मिळेल. नक्कीच. निर्णय काय असेल? बॅटिंग. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. खूप खूप शुभेच्छा असतील. रत्नराज, नाणेफेक किती महत्त्वाची होती? महत्त्वाची तर होती पण आम्ही टॉस हारलेलो आहे. आता अपेक्षा काय होती? फलंदाजी गोलंदाजी? आम्ही पण गोलंदाजीच घेणार होतो. अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी मिळालेली आहे. प्रेक्षकांना एक चांगला सामना पाहायला मिळेल. हो नक्की. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बोट टीम. तर नाणेफेक झालेली आहे आणि जय वाघोबा लाभ संघाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे. वळूया समालोचन कक्षाकडे. सज्ज आहेत भगवान लकडे सर. धन्यवाद. बरोबर 31 धावांची 3 षटकामध्ये गरज असताना पारिलूचे 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पोहोचलेले आहेत आणि दोन्ही फलंदाज आपापली जागा घेऊन स्थिर झालेले आहेत. दरम्यान पुढील सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी हॅलो, थोडंसं व्यासपीठावर स्थानापन्न झालेल्या पाहुण्यांच्या सत्कार समारंभाकडे आपण बोलूया. कारण पाहुण्यांचा सत्कार सन्मान करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याला अनुसंगून आपण पाहुण्यांच्या सत्कार समारंभाकडे बोलूया. मी सर्वप्रथम विनंती करतो दिनेशजी डोंगरे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते रवीजी घरत यांचा शुभ सन्मान करायचा आहे. सत्काराचा मेनू असेल एक मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह. थोडंसं टाळ्या वाजवायचं आहे. सत्कार समारंभ म्हटलं तर थोड्याशा टाळ्या वाजल्यानंतर थोडासा पाहुण्यांना थोडासा आदर होतोय, पाहुण्यांचा सन्मान होतोय. धन्यवाद सर. त्यानंतर दिनेशजी डांबरे साहेबांना पुन्हा एकदा विनंती असेल की राजाराम डांबरे सरांचा सुद्धा यथोचित सत्कार आणि सन्मान करायचा आपले शुभे हस्ते. राजारामजी डांबरे यांचा सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये यथोचित सन्मान होतोय, सत्कार होतोय. वाघेली गावचे ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य दिनेशजी डांबरे यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. ओल टू कॉमेंट्री बॉक्स रोहन पाटील.
धन्यवाद भगवान लकडे सर. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एक धमाकेदार षटकार ठोकला गेलाय. 6 धावा पाहायला मिळत आहेत. वळूया सामन्याकडे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज बिपिन याच्या माध्यमातून. धावसंख्या आहे फलकावरती फक्त आणि फक्त 8 धावा. भन्नाट वेग अप्रतिम गोलंदाजी. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 8 या अंकावरती आपण पाहतोय. चेंडूंचा खेळ झालाय 2. बिपिन एक दर्जेदार गोलंदाजी हाताळतोय. आणि अगदीच सकाळच्या सत्रापासून आम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख करतोय की गोलंदाजाकडे वेग असून चालत नाही, तर अचूक टप्प्यावरचा भेदक मारा असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि तीच गोलंदाजी बिपिन याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र चेंडू अगदीच जर आपण पाहिलं यष्टी रक्षकाकडून चूक झालेली आहे. पंच गणेश पाटील सर आमच्याकडे वळतात. इट्स व्हाईट बॉल. अवंतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती 9 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर 31 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरता आता मात्र धुवाधार फलंदाजीला सुरुवात झालेली आहे. उसळी घेणारा चेंडू आणि या पंचांनी इथून मात्र वाईट घोषित केलेला आहे. बाउन्स पद्धतीने चेंडू हाताळला जातोय. बिपिनच्या माध्यमातून जी हाताळणी झाली होती सुरेख चेंडूंची, त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर अवांतर चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 2 चेंडू गणित आणि अगदीच उर्वरित जर चेंडूंचा जर आपण विचार केला तर 4 चेंडूंची हाताळणी खूप महत्त्वाची आहे गोलंदाज बिपिन याच्याकरता. भन्नाट वेग. यावेळेस मात्र लॉफ्ट केलंय चेंडूला आणि निघून चाललाय चेंडू सीमारेषा पार. असरदार बहारदार षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 16 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं धावसंख्येचा अर्धा पल्ला ओलांडला गेलेला आहे. संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आई गावदी जो पारिवली संघ फलंदाजी करताना. यावेळेस मात्र टॅप केला गेला चेंडूला. ड्राईव्ह करायचं होतं अखेरच्या क्षणी. एक टप्प्या अखेर चेंडूची फेकी केली जाते. तत्पूर्वी एका धावेच्या मदतीने धावफलक 17 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. आणि अगदीच जर आपण आता विचार केला तर या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दबाव दबाव आणि दबाव या गोष्टीचा वापर इथून मात्र केला जातोय तो पारिवली संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून.
देपोली संघ ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय आणि अगदीच विचार विनिमयपूर्वक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र गोड आवाज ऐकायला मिळेल. वेगवानरित्या चेंडू ट्रॅव्हल होईल. नशिबाचा चौकार, नशिबाची साथ. मुन्ना झुंड में तो जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहतोय 21 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना. काही वेळापूर्वी सुरेख गुणलेखन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. रत्नराज भोईर आमच्या समवेत जोडले गेले होते, आपले खूप खूप आभार. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात अगदीच कानाच्या जवळून चेंडू निघून गेलाय आणि सांगून गेलाय इट्स गुड आफ्टरनून, शुभ दुपार. धावसंख्या आहे फलकावरती फक्त आणि फक्त 21 धावा. जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर जमेची बाजू हाताळण्याकरता कोणत्या गोलंदाजाला आणलं जाईल याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. बी रेडी, बी फास्ट, प्लीज जरा घाई करायची आहे. या मॅच मधील विजेता संघ आजच्या दिवसातील फायनल करता क्वालिफाय होईल. आणि पारिवली संघाचा जर आपण विचार केला तर धावसंख्या आहे फलकावरती 21. त्यामुळे वेळेचा अपव्यय आपण होऊ देऊ नका, हीच आमची अपेक्षा आहे. वेळेनुसार जर आपण पाहिलं तर दुसऱ्या फेरीपासून जे सामन्याला सुरुवात झाली तिथून मात्र 1 षटकाची कपात करण्यात आलेली आहे. वळी आपण सामन्याकडे. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय सूरज. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. निघून चाललाय चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. नशिबाची साथ, नशिबाचा चौकार. नितीच्याकडनं वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. षटकाराच्या चौकाराच्या मदतीनं धावफलक 25 या अंकावरती जाऊन पोहोचलेला आहे. जिंकण्याकरता अजूनही 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा नशिबाची साथ पाहायला मिळते. धावचीची संधी आणि इथून मात्र होईल विकेटचं पतन. फलंदाज बाद.
धावसंख्या फलकावरती 28 धावा. दोन चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे.